तर आजची 13 ऑगस्ट 2025 अत्यंत महत्वाचा अपडेट की जे BMS संदर्भात आहे. थोडक्यात हा व्हिडिओ जो आहे तर तो स्किप न करताना बघा, कारण तुमचा स्कोर जर कमी असेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहे तर तो तुम्हाला देणार आहे. बघा, आता लक्षात घ्या की आता समजा महाराष्ट्राचं काउन्सिलिंग तर आपण करतोय, पण MP-चं एक लेटेस्ट अपडेट आहे. त्यांनी त्यांची वेबसाईट अपडेट केलेली आहे 2025-26 या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी. म्हणजे नेमकं मी त्या वेबसाईटवर चेक केलं आणि ते अपडेट मला दिसलं की आता यांची वेबसाईट अपडेट झालेली आहे. ताबडतोब व्हिडिओ बनवण्याचा निर्णय मी घेतला. आता दरवर्षी या प्रक्रियेमधून जर मुलं जातात तर ते कोणत्या पद्धतीने प्लॅन करतात तर हे लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला BMS नाही मिळालं तर MP मध्ये आपल्याला BMS कमी स्कोरला मिळू शकतं. मग यामध्ये आपण कोणकोणता प्लॅन आतापासून ठेवायला पाहिजे डिस्कस करूया. बघा, आता समजा महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे. MP-चं जेव्हा शेड्यूल येईल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, MP-चं रजिस्ट्रेशन करायचं आणि MP-चं रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आणि त्यांच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा. आता जेव्हा समजा महाराष्ट्राचा पहिला राऊंड लागेल, कट ऑफ जर हायर साईडला गेला तर त्यावेळेस आपण MP-चे चॉईस टाकून तिकडच्या त्या कॉलेजचा विचार करू शकतो. आता MP-च्या कॉलेजची फीस किती लागणार सर, तर साधारण तुमची तयारी ही 2.5 लाख पर इयर, 2.25 लाख पर इयर, 3.5-4 लाख पर इयर पर्यंत जाते. आणि हे 4.5 वर्षाचं फीस स्ट्रक्चर तुम्ही गृहीत पकडा. आता यामध्ये कुठल्याही हॉस्टेल मेसचं यामध्ये मी समावेश केलेला नाही. थोडक्यात हॉस्टेल मेस तुम्हाला वेगळं द्यावं लागणार आहे. मग आता विषय असा येतो की आपल्याला टोटल किती रकमेची तयारी ठेवायची जर MP मध्ये BMS करायचं असेल तर, आणि त्यासाठी आतापासून काय करायचं. तर बघा, आता जर समजा तुम्हाला टोटल रकमेचा जर विचार करायचा असेल फक्त कॉलेजचा, तर तुम्ही सरळ सरळ काय करा की एक 3 ते 3.25 लाख 3.5 लाख पर इयरची तयारी ठेवा. यामध्ये MP वाले काय करतात की 1.5 वर्षाचं फीस स्ट्रक्चर घेतात. तर त्यामुळे तुमचं पहिल्या वर्षी कॉलेजचं बजेट हे साधारण एक 5-5.5 लाख जातं 1.5 वर्षाचं, पहिल्या 1.5 वर्षाचं. नंतर तुम्हाला पुन्हा 18 महिने पैसे द्यायचं काम नाही. 18 महिन्यांनी पुन्हा एकदा तुम्हाला पेमेंट करावं लागतं आणि परत 18 महिन्यांनी द्यावं लागतं. यामध्ये स्कॉलरशिप मिळत नाही आणि हॉस्टेल मेसचा खर्च तुम्ही 1-1.25 लाख रुपये वेगळा पकडा. मग यासाठी आपल्याला आता कॉलेजला जावं लागेल का, सीट बुकिंग करावं लागेल का, तर तो विषय तर नाही. पण आता समजा तुम्हाला जर तसं करायचं असेल तर बऱ्याच कॉलेजवाले किंवा आपले महाराष्ट्रीयन काही काउन्सिलर लोक आहे की जे विश्वासार्ह आहे, तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. तुमचं सीट बुकिंग करून तुम्ही तुमचं काम मार्गी लागू शकतं. पण यामध्ये काय होईल की थोडाफार तुमचा खर्च वाढेल. पण आता समजा जिजाऊ अकॅडमी थ्रू जायचं, मग आता आमची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. आम्ही काउन्सिलिंग थ्रू नेतो. थोडक्यात वेबसाईटचं रजिस्ट्रेशन होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगू. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सोबत एक ग्रुप असतो सर्व पालकांचा. जर ते एकाच ठिकाणी स्लॉट बुकिंग झालं तर ते पण तुम्हाला सोबत मिळून जातील महाराष्ट्रामधून. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून महाराष्ट्रामध्ये परत आल्याच्या नंतर चॉईस फिलिंग करू आपण आपल्या पद्धतीनं, बाकीच्यांच्या नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे कॉलेज टाकायचे तर ते कॉलेज टाकू शकता. साधारण एक 22, 23, 24 कॉलेजेस काउन्सिलिंग मध्ये असतात. मग आपण आपल्या पद्धतीनं ते कॉलेज टाकूया. आम्ही सगळं तुम्हाला शेअर करणार. कॉलेजच्या फीच्या PDF, कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर सर्व देणार. ज्यावेळेस अलॉटमेंट होईल तर त्यावेळेस ती जॉईनिंग कशी करायची तर ते सुद्धा गाईड आम्हीच तुम्हाला करणार. मग आता जर समजा तुम्हाला आमची प्रक्रिया पटत असेल, सगळं नियमानुसार म्हणजे जे काय प्रक्रियेमधून होणार आहे तर तेच आम्ही तुम्हाला देणार. मग सर सीट बुकिंगला मग आम्ही काही अमाऊंट द्यायची का, विषयच नाही. आमच्याकडे तो विषयच नाही. आम्ही फक्त प्युअर काउन्सिलिंग करणार, मार्गदर्शन करणार. आता जर समजा तुम्हाला आमच्याकडनं काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर तुम्ही जो दिलेला नंबर आहे तर त्याला फक्त MP BMS असं एक व्हॉट्सअप करा. तुम्हाला आजच रिप्लाय मिळेल असा विषय नाही, पण तुमचा मेसेज जेव्हा बघितला जाईल तर तेव्हा तुम्हाला 100% आम्ही काउन्सिलिंग फीचे डिटेल्स शेअर करू. कॉलेजचे डिटेल्स आमच्याकडे सध्या उपलब्ध नाहीत कारण अजून प्रक्रिया सुरूच झाली नाही. तर त्यामुळे मग सर कॉलेजचे नावं पाठवा, कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. जेव्हा तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करणार आहे, जेव्हा तिकडचे अपडेट सुरू होतील तर तेव्हा तुम्हाला अपडेट मिळणारच आहे. आणि हो, सोबतच तुम्ही जर महाराष्ट्राच्या ग्रुपमध्ये असाल, जिजाऊला कळवा, व्हॉट्सअप मेसेज करा MP BMS, कारण त्याचा ग्रुप वेगळा आहे. MP चा पूर्णपणे वेगळा आहे महाराष्ट्रापेक्षा. त्याची काउन्सिलिंग फीस पण वेगळी असते. तुमची जर इच्छा असेल तर नक्की तुम्ही आमच्या सोबत जॉईन होऊन MP चं काउन्सिलिंग करू शकता. आज आपण थांबूया. ओके, बाय.